संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडचा पाय दिवसेंदिवस खोलात चाललाय। दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनेही जोर पकडलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा जवळपास घेतला जाणार असल्याचं बोललं जातंय। खुद्द दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना या संदर्भातील पुरावे दिल्यानंतर यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा टप्प्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जाते। मुंडेंचा घरगडी असलेला वाल्मिक कराड हा या हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जातंय। हत्याकांडात मुख्य आरोपींना गाईड करत असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। तर खंडणी गोळा करणं हा तर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा मुख्य धंदा असल्याचंही उघड झालंय। धनंजय मुंडेंचा कारभार पाहणाऱ्या वाल्मिक कराडनंच पॉवरचा गैरवापर करून परळी आणि बीडचं गँग्स ऑफ वासेपूर केल्याचं बोललं जातंय। हे सर्व घडण्यास धनंजय मुंडेंकडे असलेलं मंत्रीपद आणि गेल्या पंचवार्षिकला असलेलं पालकमंत्री पद कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी आता वारंवार केली जाते। अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उपस्थित करत मुंडेंच्या अडचणीत वाढ केली आहे। सोमवारी सायंकाळी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। या भेटीत अंजली दमानिया यांनी काही पुरावे दाखवत धनंजय मुंडे कसे अडकलेत याचा खुलासा केलाय। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची कंपनी आहे। या कंपनीत धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि राजश्री मुंडे या पार्टनर आहेत। पत्नी राजश्री मुंडे या कंपनीच्या संचालक आहेत। धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि त्याच्या आई हे सगळे टॉप शेअर होल्डर आहेत। व्यंकटेश्वरा आणि टर्टर लॉजिस्टिक नावाची अजून एक कंपनी आहे। या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेनको कडून मिळत असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडेंची सही देखील आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंचे हे सर्व व्यवहार ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये मोडत असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। त्यामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात आली आहे हे मात्र खरं। इथे ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय तेही समजून घेऊया। ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे स्वतः आमदार किंवा खासदार असताना लोकप्रतिनिधी कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठलाही आर्थिक लाभ मिळवून घेऊ शकत नाही। याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात। एखादा आमदार किंवा खासदार यामध्ये सापडल्यास त्याची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होण्याची शक्यता असते। अंजली दमानियांनी समोर आणलेल्या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचं दिसतंय। त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रीपदच नाही तर आमदारकीही जाण्याची शक्यता आहे। जे त्यांना मी पेपर्स दाखवले त्याच्यानंतर कुठलीही शंका राहणं शक्यच नाही, कारण त्याच्यात मी सह्यानिशी दाखवलंय, बॅलन्स शीट्स दिल्यात मी त्या कंपन्यांच्या आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडेंची सही आहे, राजश्री मुंडेंची सही आहे आणि सरळ सरळ फ्लाय ऍश महाजेनको कडनं ते विकताना दिसतायत। आर्थिक नफा त्यांना मिळतोय आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत, धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहेत। त्यामुळे ते काही फक्त कार्यकर्ते नाहीत किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाहीत, हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली। आणि जसं मी म्हटलं, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन मधल्या दोन प्रोव्हिजन्स 102(1)(a) आणि 191 या प्रोव्हिजन्स दाखवल्या। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स नी केलेलं जे डिटेलिंग होतं की असं ऑफिस ऑफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही, हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज चर्चा करणार आहेत। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवारांना हवा असलेला पुरावा अंजली दमानियांनी दिला असल्यानं दादा आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।